नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूबचे आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत आयुक्त व वैद्यकीय शिक्षण आयुष्यांच्यामध्ये सर्व सेवेने रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तांत्रिक व अतांत्रिक पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मित्रांनो, यामध्ये आता याचं जे वेळापत्रक आले आहे त्याची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशा नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दाबा. आजचा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, DML रिक्रुटमेंट एक्झामिनेशन 2025 एक्झाम शेड्यूल जाहीर करण्यात येते. यामध्ये मित्र तुम्हाला एकूण 8 दिवसामध्ये तुमचे एक्झाम असणार आहेत. डे 1 मध्ये 18 सप्टेंबरला असणार आहेत. शिफ्ट 1 असणार आहेत. फार्मासिस्ट डेंटल टेक्निशियन असणार आहेत. शिफ्ट 2 मध्ये फार्मासिस्ट आणि इलेक्ट्रोग्राफी टेक्निशियन असणार आहेत. शिफ्ट 3 मध्ये फार्मासिस्ट आणि एक्सरे टेक्निशियन असणार आहेत. पुढचा डे आहे मित्रांनो डे 2. यामध्ये 19 सप्टेंबरला असणार तुमची एक्झाम. त्यामध्ये शिफ्ट 4 म्हणजे पहिली शिफ्ट असणार आहेत. यामध्ये फार्मासिस्ट असणार आहेत. 5वी शिफ्टमध्ये त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट असणार. 5वी शिफ्टमध्ये फार्मासिस्ट एक्सरे टेक्निशियन असणार आहेत. 6वी शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट असणार आहेत. डे 3 मध्ये 22 सप्टेंबर 2025 रोजी 7वी शिफ्ट असणार आहे. म्हणजे पहिली शिफ्ट दिवसाची. यामध्ये फार्मासिस्ट असणार आहेत आणि लायब्ररी असणार आहेत. 8वी शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि डायटिशियन असणार आहेत. 9व्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफर असणार आहेत. पुढचा टूर 4 डे 4 मध्ये या ठिकाणी 23 सप्टेंबर 2025 रोजी शिफ्ट 10 म्हणजे डे 1 त्या दिवसाची पहिली शिफ्ट असणार आहेत. फार्मासिस्ट असणार आहेत आणि डॉक्युमेंट्स अँड कॅटेगोरी ह्याची जाहिरात म्हणजे याची एक्झाम असणार. त्याचबरोबर 11व्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट, 12व्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट असणार. त्याचबरोबर डे 5 मध्ये 24 सप्टेंबर 2025 रोजी मित्रांनो तुम्हाला 13वी शिफ्ट असणार आहेत फार्मासिस्ट, 14वी शिफ्ट फार्मासिस्ट आणि 15वी शिफ्ट फार्मासिस्ट तुमची असणार आहे. डे 6 मध्ये मित्रांनो तुम्हाला 25 सप्टेंबर 2025 रोजी 16वी शिफ्ट असणार आहे ड्रायव्हरसाठी. 17वी शिफ्ट असणार आहे लॅबोरेटरी असिस्टंटसाठी असणार आहे. 18वी शिफ्ट असणार आहे लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी. त्याचबरोबर डे 7 मध्ये मित्रांनो तुम्हाला 26 सप्टेंबर 2025 रोजी 19वी शिफ्ट असणार आहे सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडेंट मेडिकल असणार आहेत. 20वी शिफ्टमध्ये सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडेंट असणार आहेत आणि असिस्टंट लायब्ररी पोस्ट असणार आहेत. त्याचबरोबर 8वी आणि शेवटच्या दिवसाची एक्झाम असणार आहेत. 29 सप्टेंबर 2025 रोजी असणार आहे 21वी शिफ्ट म्हणजे मॉर्निंग शिफ्ट डे 1 असणार आहे. त्यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन असणार आहेत. 22व्या शिफ्टमध्ये लोअर ग्रेड स्टेनोग्राफर असणार आहेत आणि शिफ्ट 23 मध्ये सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडेंट अशी तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे एक्झाम असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर मित्रांनो वाहन चालक, उच्च श्रेणी, लघुलेखन, निम्न श्रेणी, लघुलेखनसाठी मित्रांनो तुम्हाला यामध्ये बघितलं तर मित्रांनो तुम्हाला 4 घटक असणार आहेत. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि तर्क क्षमता असणार आहे. त्यामध्ये ग्रुप A, B, C, D अशा स्वरूपात तुम्हाला 15 मार्काचे ग्रुप्स असणार आहेत. त्यामध्ये पुढचा आहे तो व्यवसाय चाचणीमध्ये उर्वरित जे राहिलेली पदं असतात 14 त्यामध्ये तुमची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, त्याचबरोबर GK असणार आहे. टेक्निशियनसुद्धा असणार. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक ग्रुप असणार तो 20 मार्कासाठी तुम्हाला अशा स्वरूपात तुमची एक्झाम असणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला तुमचे जे एज्युकेशननुसार तुम्हाला वेळ असणार आहेत. मध्ये या ठिकाणी पहिल्या ग्रुपमध्ये जर बघितलं 60 मिनिटं असणार आहेत आणि सेकंड ग्रुपमध्ये बघितलं तर 90 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी म्हणजे वेळ असणार. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन्ही म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी मित्रांनो तुम्हाला जे पासिंगचा क्रायटेरिया असणार तो 90 मार्काचा आहे. तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे. ओके, तर ही तुम्ही मित्रांनो हॉल तिकीट्स आणि या ठिकाणी वेळापत्रक संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.